काल जे या ठिकाणी अपघात झाला त्याच्यामुळं आज आंदोलन झालं आणि तुम्हाला इथे यावं लागलं. या ठिकाणी जे 108च्या गाडीवाल्यांनी जे डॉक्टरांनी जे वेळेत ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली, काय कारवाई होणार आहे त्यांच्यावरती? बरं, काल एक रुग्ण आला होता संध्याकाळी. मी त्याविषयी आता इथे आल्यावरती राऊंड घेतो, वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून पण माहिती घेतली आणि 108चे जे समन्वयक आहे जिल्हा समन्वयक डॉक्टर जैन यांच्याकडून पण माहिती घेतली. तर त्यांच्याकडे हे आपण 108 सर्व्हिसेसमध्ये आपल्याकडे 12 तासांच्या डॉक्टरांना ड्युट्या असतात. डॉक्टर आणि तिथे ड्रायव्हर असतो. तर काल ज्याची ड्युटी होती ड्रायव्हरांची, ते ड्रायव्हर उपस्थित होते 108वरती, परंतु जे डॉक्टर होते 108 ॲम्ब्युलन्सचे ते ड्युटीवरती नसल्यामुळे ते रजेवरती होते असं त्यांच्याकडून मला कळालं. 108च्या ॲम्ब्युलन्सचे जिल्हा समन्वयक जैन डॉक्टरांकडून ते रजेवरती असल्यामुळे आपल्याला ही जी 108ची सेवा आहे ही टेलिफोनिक सेवा असून त्यांना पुण्याच्या ऑफिसवरून ती नियंत्रित होत असते. त्यांनी ती गाडी जी आहे ती ऑफ रोड केलेली होती. त्यामुळे डॉक्टर नसताना त्यांना त्यांच्या सिस्टीमप्रमाणे त्यांना कॉल रिसीव करता येत नाही. तरी अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आदेश होते की आपल्याला रुग्ण आणि रुग्णाचा प्राण वाचणे हे महत्त्वाचे असल्यामुळे अशा वेळेस कोणीही काही अडवणूक न करता रुग्णाला तात्काळ ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पुढील उपचारासाठी हलवण्यात यावे असे आदेश होते. तरी काही ते डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ते ड्रायव्हर यांनी ॲम्ब्युलन्स मध्ये रुग्णाला नेता आले नाही. परंतु त्यांनी पर्यायी व्यवस्था अशा वेळेस जेव्हा एखाद्या ठिकाणची 108ची ॲम्ब्युलन्स बंद असते त्याच्या नजीकच्या ॲम्ब्युलन्सला तो कॉल जातो. तर आपल्या जवळचं म्हणून भुसावळची जी 108ची ॲम्ब्युलन्स आहे त्यांना इथल्या रुग्णाचा कॉल दिला गेला होता आणि भुसावळची रुग्णवाहिका इथे आली आणि त्यांच्यामार्फत तो रुग्ण जळगावला सिव्हिल हॉस्पिटल गैरसमज होतो. तुम्हाला ही अपुरी माहिती आहे. भुसावळच्या रुग्णवाहिकेने नेलेलं नाही आहे, आपल्याच रुग्णवाहिकेतून तो पेशंट गेला होता 108च्या. नाही, आपला डॉक्टर नसल्यामुळे जो आपला विलंब लागला तोपर्यंत आपण भुसावळला कॉल दिला होता आणि भुसावळची रुग्णवाहिका पण आली होती आणि भुसावळचे डॉक्टर ते आपल्या रुग्णवाहिकेमध्ये बसले 108च्या आणि मग त्यांनी ते दोन्ही आपली रुग्णवाहिका आणि भुसावळच्या कॉल भुसावळच्या रुग्णवाहिकेला गेला होता आणि आपली रुग्णवाहिका पण त्याच्यासोबत आपण एकत्रित आपण सिव्हिलला पाठवलं. त्याची आपण डिटेल माहिती घेऊ आणि त्याच्यावरती जर डॉक्टरांमुळे आपण असं घडल्यामुळे त्यांचं जर सुटीवरती जाण्याचं त्यांचं रिझन काय आहे आणि त्यांनी कळवलं होतं का, परवानगी घेतली होती का जैन डॉक्टरांची, त्यांच्याकडून माहिती घेऊ आणि जर आपल्या त्यांचा खुलासा मान्य नसेल तर आपण त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. तर तुमचं नाव आणि पद? मी डॉक्टर आकाश चौधरी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक. मी आज रोजी इथे माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर स्वप्नील सांगडे यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्यापुढे उपस्थित आहे.